त्या दिवशी डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जे काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता त्या दिवशी आपल्या मार्फतीनेच ते दिलेलं आहे. आम्ही आता त्यांना शेवटचं एक अल्टिमेटम दिलेलं आहे 72 तासाचं. आम्ही इकडं आपल्याला APMCला कॉन्टॅक्ट केला होता. मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांकडनं आम्हाला तसं काही समर्पक उत्तर नाही आलं. ते म्हणले की नाही ठीक आहे आम्ही चर्चा करून माहिती घेऊ. परंतु मी या शहरामध्ये किरकोळ विक्री बाहेर कुठेही अलाउड करणार नाही. आपलं जे काही घाऊक विक्री आहे ते पणनच्या कायद्यानुसार ते मार्केट कमिटीच्या एरियामध्ये होणं अपेक्षित आहे. मी त्यांना शेवटचं आता 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि सोबतच मान्य पोलीस निरीक्षकांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की नगरपालिका त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आपल्या योग्य तो पोलीस बंदोबस्त त्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तर त्याच्यामुळे ते वाहतुकीचे जे काही अडचणी आहेत, स्वच्छतेच्या ज्या काही अडचणी आहेत आणि परप्रांतीय असल्यामुळं कधी कधी कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर येतो. तर त्याच्यामुळं आता त्यांना 3 दिवसापेक्षा जास्त कालावधी आम्ही देणार नाही. त्यांना जे काही करायचं त्यांनी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये त्यांची घाऊक विक्री करावी. खरेदी विक्रीच्या रस्त्यावर करणं गैरकायदेशीर आहे.